हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 20 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. काल आपण बघितलं की देसाई फॅमिली ही मंदिरात आली असते आशूची पत्रिका ठेवण्यासाठी. त्यावर जेव्हा सीताई बोलते आता सगळं छान झालं, पत्रिकाही ठेवली गेली, फक्त आता कुठलं संकट नको, तेव्हा कीर्ती शिवाला बघून बोलते आलं संकट आलं. जेव्हा शिवा तिच्या आईसोबत देवळात येते तेव्हा सगळे तिला बघतात. भाऊ, संपदा, लक्ष्मण, उर्मिला सगळे खुश होतात तिला बघून. तेव्हा शिवा आईचा हात धरते आणि पुढे येते आणि आशूजवळ येऊन उभं राहते. संपदा आणि नेहाकडे बघते आणि त्यांना हाय करते आणि देवी मातेचा पाय पडते. तेवढ्यात कीर्ती बोलते मुलगी घरी आली तर यांनी काय आपला पिछा सोडला नाही. तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती. तेवढ्यात बाई आजी पण बोलते कीर्ती तर देवाचं दर्शन घ्यायला आलोय ग आम्ही, कोणाचा पाठलाग करायला आलेलो नाही आणि जे काय आता करायचं आहे की नाही ते देवी आई करेल. तेव्हा सीताई बोलते बरोबर आहे आजी, आज त्याचीच तयारी करतोय. तेव्हा वंदना बोलते सीताई. तेवढ्यात सीताई बोलते वंदनाताई ओळख करून देते आणि सुजाताकडे बोट दाखवते आणि बोलते या माझ्या होणाऱ्या विहीनबाई. तेव्हा वंदना सुजाताकडे बघते. सुजाता ही वंदनाला नमस्कार करते. तेव्हा सीताई बोलते अहो बघा ना गुरुजी कुठे राहिले. तेवढ्यात भाऊ बोलतात हो हे बघ आले, अरे या गुरुजी या. तेव्हा गुरुजी बोलतात नमस्कार, मला माफ करा थोडा उशीर झाला. तेव्हा सीताई बोलते ठीक आहे. तेव्हा गुरुजी आशूला आणि शिवाला बघतात आणि बोलतात खूप सुंदर आहे जोडी वा. तेव्हा सीताई बोलते एक मिनिट गुरुजी, माफ करा पण ही आशूची बायको नाही आहे. तेव्हा बाई बोलते सीताई अहो असं कसं म्हणताय, अहो आशूच्या नावचं मंगळसूत्र आहे माझ्या शिवाच्या गळ्यात. तेव्हा सीताई बोलते आजी हा एकतर्फी हट्ट झाला, नातं कुठे उरलंय. ही जोडी किती विजोड आहे. हिचे कपडे बघा, वागणं बघा, लक्ष्मीचा काही अंश तरी आहे का तिच्यात. तेव्हा बाई बोलते सीताई अहो असं बोलू तरी नका हो, अहो आमची लेक तुमच्या घरात दिली आहे, वाऱ्यावर नाही सोडली तिला, कुणी बी यावं आणि वाटेल ते बोलावं. तेव्हा वंदना बोलते आई तुम्ही शांत राहा. तेव्हा बाई बोलते तू गप्प राहा ग, सारखं शांत राहा करती मला. तेव्हा शिवा बोलते आजी शांत हो. तेव्हा भाऊ बोलतात एखाद्याच्या पेहरावरनं त्याचं व्यक्तिमत्व नाही ठरत हं, लक्ष्मीऐवजी दुर्गाच योग्य आहे असं गुरुजींचं मत होतं आपल्या, आणि आपली शिवाच दुर्गेचं रूप आहे. तेव्हा कीर्ती बोलते पण ही ना दुर्गा ना लक्ष्मी. तेव्हा शिवा बोलते मी शिवा आहे, हे नातं मी मनापासून स्वीकारले आणि नातं टिकवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करते, पण ज्याच्यासाठी करते हे त्याला कळलं तर खूपच चांगलं आहे. तेव्हा गुरुजी बोलतात म्हणजे हे दोघं नवरा बायको नाहीत. तेव्हा सीताई बोलते नाही. तेव्हा गुरुजी बोलतात पण ह्या आजी म्हणतायत तर हे मंगळसूत्र यांच्या नावाचं आहे. तेव्हा सीताई बोलते तुटलंय हे लग्न. तेव्हा भाऊ बोलतात सीता. तेव्हा सीताई बोलते काय, स्पष्ट सांगायलाच हवं ना, हा प्रश्न माझ्या मुलाचा आहे, त्याच्या नव्याने सुरू होणाऱ्या आयुष्याचा आहे. तेव्हा वंदना बोलते भाऊ सीताई अहो पुन्हा एकदा विचार केला असता तर. तेव्हा कीर्ती बोलते पत्रिका छापल्यात आता. तेव्हा सीताई बोलते गुरुजी आम्ही आशू आणि नेहाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आलो आहे. तेव्हा शिवा बोलते आई गुरुजींना सांग काय करायचं आहे. तेव्हा वंदना बोलते देवीला नारळ वाहायचे. तेव्हा गुरुजी बोलतात वंदनाताई आधी आपण यांची पूजा करू मग तुमची पूजा करू, आणि गुरुजी बोलतात सीताई आपण या. तेव्हा सीताई बोलते उर्मिला दे ग, आशू नेहा चला. तेव्हा आशू नेहाला पुढे करतो चल म्हणून आणि शिवाकडे बघत बघत देवळात जातो. इकडे कीर्ती मागणं जात असताना दिव्याला खुणवते. दिव्या इकडे तिकडे बघते आणि कीर्तीच्या पाठी जाते. तेव्हा कीर्ती दिव्याला एका कोपऱ्यात घेऊन येते. तेव्हा दिव्या बोलते अगं तुला कळतंय का, दोन्ही घरातले इथे भेटणं रिस्की आहे. तेव्हा कीर्ती बोलते रिस्क घेतली मी, कारण तुम्ही इथे काय करायला आलात ना ते मला कळलं पाहिजे. तेव्हा दिव्या बोलते काही नाही अगं, आई शिवाला शपथ घ्यायला घेऊन आली आहे. तेव्हा कीर्ती बोलते काय काय काय. तेव्हा दिव्या बोलते तिची अक्कड काही कमी होत नाही ना म्हणून. तेव्हा कीर्ती बोलते म्हणजे. तेव्हा कीर्ती बोलते म्हणजे. तेव्हा दिव्या बोलते काल तिने परत मारामारी केली. तेव्हा कीर्ती बोलते ऐक ना मला नीट सांगशील काय झालं आहे. तेव्हा दिव्या झालेला कालचा सगळा प्रकार कीर्तीला सांगत असते आणि वंदना तिला कशी घरात ओढून घेऊन जाते ते पण सांगत असते. तेव्हा कीर्ती हसते आणि बोलते नाही शिवाना सगळं स्वतःवर ओढून घेते, म्हणून तिचं वाईट करण्यासाठी ना आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही भासत. तेव्हा दिव्या पण हसते आणि बोलते आणि बिचारी आई म्हणून तिला इथे घेऊन आली ती, तिला वाटते की शिवा सुधारेल, देव तिला जरा अक्कल देईल, तिचं भलं होईल. तेव्हा दिव्या आणि कीर्ती हसतात. कीर्ती बोलते तुझ्या आईला तर काहीही वाटतं हां, आणि याचा काही उपयोग होणार नाही आता. तेव्हा दिव्या बोलते नाही पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहायला नको हं, ती शिवा आहे शेवटी. आग जरी विझलेली दिसली तरी कधी भडका होईल सांगता येत नाही. आणि आता तर प्रश्न शिवा आणि आशूच्या नात्याचा आहे. ती काहीही करायला तयार आहे. तुमच्या घरात आलेली शिवा आणि तुमच्या घरात रुळलेली शिवा वेगळी आहे.
तेव्हा कीर्ती बोलते, जर शिवाने हे बंद केलं तर तिची चूक काढता येईल असं काहीच उरणार नाही तिच्यात. त्यामुळे ती आदर्श सून बनू शकते ना, आणि हे आपल्याला चालणार नाही. त्यामुळे दिव्या, आपल्याला काहीतरी ठोस आणि काहीतरी वेगळं करावं लागणार आहे यावेळी. तेव्हा कीर्ती बोलते, काय करता येईल? तेव्हा दिव्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ती बोलते, एक आयडिया आहे, आणि कीर्तीला आयडिया सांगू लागते. तेव्हा कीर्तीला खूप हसायला येतं आणि बोलते, तुझ्याकडे बघून ना तू इतकी, नाही ठीक आहे राहू दे, आणि चल बोलते. तेव्हा दिव्या बोलते, तू थांब, मी जाणार आधी, माझी आयडिया आहे ना, आपल्याला एकत्र बघितलं तर. तेव्हा कीर्ती बोलते, तर. तेव्हा दिव्या बोलते, तर काय, शिवाला मी लहानपणापासून ओळखते, ती माझी बहीण आहे, ती काय करेल ना ते सांगता येत नाही. आणि दिव्या तिथून निघून जाते. तेव्हा दिव्या गेल्यावर कीर्ती बोलते, शिवा काय करेल सांगता येत नाही, पण शिवाला अजून माहीत नाही ही कीर्ती काय करेल हे सांगू शकत नाही. इकडे सीताई नेहा आणि आशूला देवळात घेऊन येते आणि बोलते, गुरुजी, देवाईला सांगा की माझ्या मुलाचं आता सगळं छान पार पडेल, कुठलंही विघ्न नको त्याच्या आयुष्यात. तेव्हा गुरुजी नेहा आणि आशूची पूजेची तयारी करतात आणि त्यांच्या लग्नाची पत्रिकाही देवी आईसमोर ठेवतात. इकडे दिव्या सगळ्यांमध्ये येते आणि तिच्या पाठोपाठ कीर्ती पण येते. वंदना बोलते, शिवानी, आज तुझी या शपथेपासून काही सुटका नाही. तेव्हा बाई बोलते, वंदे, लई चूक करतेस बघ तू हे सांगून तिला. तेव्हा वंदना बोलते, हे जर आधी केलं असतं ना तर आजचा दिवस बघावा लागला नसता. तेव्हा सीताई आतमधून येते आणि बोलते, अहो, आजचा दिवस खूप चांगला आहे. आणि बोलतात, शिवा, ही घे, ही लग्नाची पत्रिका. तेव्हा शिवा त्या पत्रिकेकडे बघतच असते. तेव्हा सीताई बोलते, लग्नाला सहकुटुंब या. तेव्हा कीर्ती बोलते, पण फक्त लग्नाला हां, लग्नात गोंधळ घालायला नका येऊ. तेव्हा सीताई बोलते, वंदनाताई, जे झालं ते झालं, पण ज्या नात्याला काही पायाच नव्हता ते नातं कसं टिकून राहणार, आणि नात्याला आपण असं बांधून ठेवू शकत नाही ना, त्यामुळे या पत्रिकेचा स्वीकार करा. तेव्हा वंदना डोळ्यात पाणी येऊन बोलते, ताई, पुन्हा एकदा विचार करा, अहो, आपले संबंध किती चांगले आहेत हो, आणि शिवानी प्रयत्न करते ना. तेव्हा सीताई बोलते, नाही, प्रयत्न करते ती, पण तिच्या आतली मूळ शिवा ती कशी जाणार. आणि खरं सांगू का, माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत. माझ्या मनात सून कशी असावी याची प्रतिमा होती, ती प्रतिमा प्रत्यक्षात कशी दिसते बघायचं आहे तुम्हाला. तेव्हा सीताई नेहाकडे बघते आणि बोलते, ही अशी दिसते, ही आहे सून, हा आहे लक्ष्मीनारायणाचा जोडा, वागणं बोलणं सगळं देसाई कुटुंबाला शोभेल असं आहे, हाणामारीची तर शक्यताच नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे की तुमची मुलगी हे नाहीच करू शकत, त्यामुळे हा विषय आपण इथेच थांबूया. प्लीज तुम्ही पत्रिकेचा स्वीकार करा, घ्या. तेव्हा शिवा पत्रिका हातात घेते. तेव्हा दिव्या मनातल्या मनात म्हणते, जे माझ्या हक्काचं होतं ते तुला मिळालं शिवा, पण आता परत तू तिथेच आलीस, वस्तीतली शिवा. तेव्हा शिवा पत्रिका हातात घेऊन आईचा हात पकडते आणि आईला देवळात घेऊन जाते. तेव्हा गुरुजी त्यांच्या हातातली पूजा घेतात. शिवा देवी आईचा पाय पडते. इकडे कीर्ती सुहासला काहीतरी खुणवते आणि बाहेर जाते. तेव्हा भाऊ बोलतात, सीता, हे का केलंस तू? तेव्हा सीताई बोलते, काय केलं मी? अहो, नाही म्हटलं तरी ते आपले नातेवाईकच आहेत, आशूची मैत्रिणीही होतीच किती, आमंत्रण द्यायला नको? तेव्हा भाऊ बोलतात, हे बघ, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडत असताना आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढं तरी बघशील की नाही तू? इकडे वंदना देवळात म्हणते, गुरुजी, तो दिवा द्या इकडे, आज देवी आईसमोर ह्या मुलीकडून मला शपथ हवी आहे. वंदना बोलते, आज काही झालं ना तरी शिवानी तुला शपथ घ्यावीच लागेल, हे जर आधी केलं असतं ना तर आज ही आशूच्या लग्नाची पत्रिका आपल्या हातात पडली नसती. इकडे बाजूला कीर्तीचा आवाज येत असतो, पर्स कुठे आहे माझी? तेव्हा एक माणूस बोलतो, काय बोलताय बाई तुम्ही? तेव्हा कीर्ती बोलते, मला सगळं माहिती आहे, पर्स कुठे आहे माझी? तेव्हा इकडे भाऊन ते बोलतात, कीर्तीचा आवाज आहे. सगळे आशून ते कीर्ती करत बाहेर जातात. तेव्हा ते लोक बोलत असतात, ओ बाई, काय बोलताय तुम्ही, आम्ही नाही घेतली तुमची पर्स. तेव्हा आशू धावत येतो ताई करत. तेव्हा कीर्ती बोलते, मी विचारते तेवढंच सांगायचं, पर्स कुठे आहे माझी? तेव्हा तिथे दोन मुलं असतात, ते बोलतात, मी बोललो ना नाही घेतली म्हणून. तेव्हा भाऊ येतात, कीर्ती काय झालं? तेव्हा कीर्ती बोलते, भाऊ, हे लोक चोर आहेत, यांनी माझी पर्स चोरली. तेव्हा ती मुलं बोलतात, ओ, आम्ही नाही घेतली हिची पर्स. तेव्हा कीर्ती बोलते, भाऊ, आता तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आणि हे लोक चोर आहेत. तेव्हा त्यातला एक मुलगा बोलतो, चोर कोणाला बोलतेस ग, तुला इथे राहायचं आहे ना नीट? तेव्हा कीर्ती बोलते, एक मिनिट, धमकी कोणाला देतोस? तुला माहीत नाही मी कोण येते? तेव्हा ती मुलं बोलतात, तुला देतोय धमकी, तुला काय करायचं आहे? तेव्हा भाऊ बोलतात, कीर्ती थांब. सीताई बोलते, तू यांच्या नादाला लागू नकोस, असभ्य माणसांची आपण बोलतो का? तेव्हा ते मुलं बोलतात, हो, काय बोलताय तुम्ही? चला कल्टी मारा, नाही तर याचे परिणाम वाईट होतील हां. इकडे वंदना शिवाला बोलत असते, शिवानी शपथ घे, शिवाचे कान बाहेर असतात. इकडे कीर्ती बोलत असते, काय परिणाम वाईट होतील, आणि काय लायकी आहे रे तुमची?
तुमच्या सगळ्या लोकांना ना मंदिरात एंट्री दिलीच नाही पाहिजे. तेव्हा तो एक मुलगा बोलतो, ए लायकी कोणाची काढते गं? आणि तो मुलगा बोलतो, ए आयटम चल निघ. तेव्हा सुहास चिडून बोलतो, ए आयटम कोणाला बोलतो तू? तेव्हा त्यातला एक मुलगा बोलतो, मग हिला सांगितलेलं कळत नाही का? चुपचाप निघा सगळ्यांनी. इकडे दिव्याला बघून हसायला येत असतं. तेव्हा दिव्या बोलते, आत्ता कुठे वाटते मॅटर होईल. बरं झालं हे भाड्याचे गुंड मिळाले. आता फक्त शिवाने मध्ये पडलं पाहिजे. शिवाचं लक्ष सगळं बाहेरच्या भांडणीकडे असतं. तेव्हा वंदना शिवानीच्या तोंडावर हात ठेवते आणि बोलते, शिवानी शपथ घे, मी कधीच कुणावर हात उचलणार नाही. शिवानी तुला हे सगळं थांबावाच लागेल. आणि बाहेर ते मुलं बोलत असतात, हिची फॅमिली ना तुम्ही निघा चुपचाप, नाही तर हिच्यामुळे लटकाल तुम्ही सगळे. हां. तेव्हा आशू बोलतो, ए तू धमकी कसली देतोय रे? हां, कसली धमकी देतो? पर्स असेल तर चुपचाप देऊन टाक. तेव्हा त्या दोघांमधले मुलं हसायला लागतात आणि बोलतात, अरे हा बोलला, अरे याला बोलता येतो, कोण आहेस रे तू शाण्या? इकडे वंदना शिवाला बोलत असते, शिवानी आता तुझ्याकडे कुठलाच पर्याय नाही आहे. तेव्हा शिवा डोळे लावते. तेव्हा वंदना बोलते, शिवानी मला आता कुठलंही कारण नको आहे. किती वेळ दुसऱ्यांसाठी करणार आहेस तू? शिवानी या मारामारीमुळेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे गं. इकडे कीर्ती बोलत असते, भाऊ येतो माझा आणि तो माझी बाजू घेणार. बाजू घेणार? पण हा जर मध्ये बोलला ना, हा कुठला? इकडे वंदनासारखं शिवानीला बोलत असते, शिवानी देवी आईसमोर शपथ घे. आणि शिवाचं लक्ष पूर्णपणे बाहेर असतं. तू पुन्हा मारामारी करणार नाहीस. तेव्हा वंदना शिवावर जोरात ओरडते, शिवानी. तेव्हा शिवा हात थरथरत तिचा हात दिव्यावर ठेवते. इकडे बाहेर मुलं बोलत असतात की बोललो ना पर्स नाही घेतली म्हणून. तेव्हा कीर्ती बोलत असते की मला माहिती माझी पर्स तुम्हीच घेतली आहे, बऱ्या बोलानं द्या. हां. तेव्हा ते मुलं बोलतात, ए बाई तू जा ना, निघ ना. तेव्हा आशू बोलतो, ए बाई कोणाला म्हणतो? तेव्हा आशू त्या मुलांवर धावून येतो. बहीण आहे माझी ती, तुला कळतंय? ती सांगते ना तुला पर्स देतं दे. तेव्हा भाऊन ते आशूला ओढत असतात. शिवा इकडे दिव्यावर हात ठेवून शपथ घेत असते, मी शिवा कैलास पाटील देवी आई तुझ्या साक्षीने शपथ घेते. इकडे हे मुलं आशूला बाजूला फेकून देतात. तेव्हा भाऊ ओरडतात त्या मुलांना, काय चाललंय तुमचं? वेडे आहात का तुम्ही? काय करताय तुम्ही? ते मुलं बोलतात, बाबा आम्ही. आणि भाऊंना पण ढकलून देतात. तेव्हा लक्ष्मण येतो आणि बोलतो, हात कोणाला लावतायत तुम्ही? बाहेरची सगळी झटापटी शिवा कान देऊन ऐकत असते. ती मुलं लक्ष्मणलाही ढकलून देतात. तेव्हा शिवा रागेने दिव्यावरचा हात बाजूला करते आणि बाहेर जायचा प्रयत्न करते. तेवढ्यात वंदना तिचा हात परत पकडते आणि दिव्यावर ठेवते. आणि शिवाला बोलते, शिवानी बोल, इथून पुढे मी कधीच कुणावर हात उचलणार नाही. वंदना तिचा हात पकडून बोलत असते, शिवानी बोल. इकडे आशू त्या मुलांवर सुटतो, ते वडील आहेत माझे आणि त्या मुलांवर हात उचलणार. तेवढ्यात ती मुलं आशूचा हात पकडतात. इकडे वंदना चिडून बोलत असते, मी कधीच कुणावर हात उचलणार नाही, बोल शिवानी. तेव्हा शिवा चिडचिड करत, मी कधीच कुणावर हात उचलणार. तेव्हा ती मुलं आशूच्या जोरात कानाखाली वाजवतात आणि शिवा बाहेर बघते. आशूला मारलेलं बघून शिवा जोरात ओरडते, आशू. कीर्ती त्या मुलांवर सुटते, माझ्या भावाला मारलंस तू? तेव्हा कीर्ती पुढे जाते तर ते मुलं कीर्तीला पण ढकलून देतात. तेव्हा कीर्ती तिथे हळदी कुंकाच्या प्लेट ठेवल्या असतात त्यांच्यावर जाऊन पडते आणि पूर्ण तिचा चेहरा कुंकवाने भरवला जातो आणि तिथेच एपिसोड संपतो.